नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक रहस्यमय स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी सत्य आहे. मे महिन्याचे दिवस होते. आम्ही टोटल 12 जण होतो. आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षी गावी जायचा प्लॅन केला आणि आम्ही गावी जायला निघालो. माझं नाव मयूर, माझ्या भावाचं नाव रुपेश, मंदार, साहिल, स्वप्नील असे आम्ही बाकीचे सगळे फ्रेंड्स होतो. आम्ही गावाला पोहोचलो. आम्ही गाडी चालवून थकलो होतो कारण आम्ही एक फोर व्हीलर आणि बाईक घेऊन गेलो होतो. आम्ही गावाला साधारण सकाळच्या 11 वाजता पोहोचलो आणि थोड्या जेवणही सोबत घेऊन गेलो कारण आमच्यासोबत लेडीज कोणीच नव्हती. आम्ही मुले थकलो होतो म्हणून आम्ही जेवण करून लगेच झोपलो. आम्ही थकल्यामुळे आम्हाला फार गाढ झोप लागली आणि आम्ही संध्याकाळी साधारण 4 वाजता उठलो. म्हणजे मी झोपेत होतो. माझे भावंड थोडा फेरफटका मारायला दुसऱ्या गावात गेले आणि त्यांना यायला खूप रात्र झाली. मी घरी आणि माझा मित्र आम्ही दोघेच घरी होतो. आणि जेव्हा मी आले तेव्हा त्यांनी आम्हाला उठवले. आम्ही जेवण केले आणि थोडी मस्ती केली आणि झोपलो. आणि दुसऱ्या गावात पूजेला पाया पडण्यासाठी गेलो. तिकडे आमचा अजून एक मित्र भेटला आणि तोही आमच्यासोबत घरी आला. त्या रात्री जेव्हा आमचं जेवण झालं, आम्ही थोडं खेळलो आणि झोपायची तयारी केली. आम्ही खाली झोपलो. आमचे 2 मित्र गौरव आणि राजा ते जागे होते. थोड्या वेळात त्यांनी झोपण्यासाठी जवळ आले. तसेच लाईट गेली. आम्हाला वाटले गावी असल्यामुळे लाईट जात असेल. पण तो परत मागे गेला तेव्हा लगेच लाईट आली. आम्हाला वाटलं असेच काहीतरी होत असेल आणि पटकन गेली असेल. म्हणून जेव्हा तो परत आला, झोपायला एक पाऊल पुढे टाकले, परत लाईट गेली. तेव्हा जरा आम्हाला भीती वाटली. तिसऱ्यांदा तो स्वतः बोलला की आता परत जाईल लाईट असं. तेव्हा आम्ही खूप घाबरलो. तर आमच्यासोबत आमचे मोठे लोक कोणीच नव्हते. त्यामुळे आम्ही असंच झोपलो घाबरून. आम्हाला वाटलं असंच झालं असेल. ते काही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आम्ही आणि फ्रेश झालो. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून माझे भावंड गाडीचे काम आहे म्हणून ते गाडी रिपेअर करायला घेऊन गेले. आम्ही 5 जण घरी होतो. मी, मंदार, स्वप्नील, साहिल, मनीष. आम्ही ठरवलं की ते लोक यायच्या अगोदर जेवण बनवू. मंदार आणि साहिल हे दोघंही फोडणीचे भात बनवत होते आणि ते लोक येईपर्यंत आम्ही खायला बसलो. आम्ही आमच्या घरच्या हॉलमध्ये जेवण आणले. तसेच स्वप्नील बोलला, "अरे, पापड असतं तर बरं झालं असतं." असं मनीष बोलला, "ठीक आहे, मी पापड भाजून घेऊन येतो." तो किचनमध्ये गेला आणि किचनमध्ये गेल्यानंतर तो सारखा मंदार, मंदार, मंदार असं बोलू लागला. थांबत नव्हता. तो माझ्या भावाला सारखा आवाज देत होता. आवाज देत राहिला. आम्हाला वाटलं मस्करी असेल. पण स्वप्नील उठला आणि किचनमध्ये बघायला गेला तेव्हा तेव्हा जे त्यांनी पाहिले त्यांनी त्याचे डोळे बाहेर आले. फक्त आम्हाला समजले की काहीतरी गडबड आहे आणि आम्ही लगेच बाहेरच्या दिशेने पळालो. आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आतमध्ये तो मनीष खाली पडला होता. जे बाहेर असून सुद्धा तो मंदार मंदार असे आवाज देत होता. हा वेगळाच काहीतरी प्रकार होता. आम्ही घाबरून बाजूच्या घरी गेलो आणि त्यांनीही सांगितले. त्यांच्यामधली एक आजी आमच्यासोबत आतमध्ये आली आणि त्याला बघून म्हणाली की लगेच त्याच्या डोळ्यावर थोडं पाणी मारा. तसेच स्वप्नील पुढे गेला आणि त्याने त्या तोंडावर पाणी मारले तर तो पटकन उठून बसला. आम्ही त्याला विचारले बाहेर आणून की तुला असं काय झालं. तेव्हा तो बोलला की मी पापड भाजत असताना कोणीतरी मला धक्का दिला आणि मी खाली पडलो. पण आम्हाला तर त्याच्या पडण्याचा आवाज आला नव्हता. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. आम्हाला काही सुचेनासं झालं. आम्ही लगेचच गाडी रिपेअर करायला गेले होते त्यांना कॉल केला आणि आम्ही त्यांना बोलवून घेतले. पण त्यांना आम्ही काही सांगितले नाही. तेव्हा घाबरतील आणि बाहेरच बसून होतो.
घरात जायची हिंमत नव्हती. जेवण जागेवरच पडलं होतं. ते लोक आले. त्यांनी आम्ही सगळी स्टोरी सांगितली. तेव्हा ती लोक घरी जायला घाबरले. आम्ही गाड्या काढल्या आणि दुसऱ्या गावात आमचा फ्रेंड राहत होता त्याच्या घरी रात्र काढायला गेलो आणि सकाळ झाल्यावर आम्ही पुन्हा घराजवळ आलो. रात्रभर आम्हाला काही झोप लागली नव्हती. हा काय प्रकार आहे हे आम्हाला काही समजत नव्हतं. आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की परत मुंबईला जायचं. पण आमचा एक मित्र बोलला की हा प्रकार आपल्याबरोबर असाच घडला असावा. आपण एक रात्र राहून पाहू आणि बघू काही होतं का. आम्ही पण ठरवलं की ओके आपण राहू. मग आम्ही दुपारचं जेवण घरी बनवलं आणि आम्ही आमच्या देवापुढे नारळ ठेवायला गेलो. दोघेजण गेलो, मी आणि माझा भाऊ रुपेश. तोपर्यंत इथे मनीष तो पलंगावर झोपला होता. तेव्हा त्याला कोणीतरी पकडलं असं वाटलं. पण त्यांनी आम्ही परत आल्यावर आम्हाला सांगितले. तरी आम्ही काही बोललो नाही. जेवायला घेणार त्याच्या अगोदर आम्ही थोडं खेळत होतो. खेळता खेळता राजा थुंकण्यासाठी मागच्या बाजूला गेला आणि परत येताना किचन त्याला काहीतरी जवळून जाणवलं. त्याला कोणीतरी किचनजवळून जाताना त्याला दिसलं. कोणीतरी तो जाताना लगेच दिसलं. आमच्याकडे आला तो लगेच आणि आमच्याकडे आम्हाला आला बोलला आणि की आम्हाला काहीतरी बोलला आहे की तिकडे. काहीतरी आम्ही आहे सगळेजण तिकडे. उठलो आणि आम्ही किचनमध्ये सगळेजण गेलो उठलो आणि आणि किचनची किचनमध्ये शेगडी जी गेलो होती आणि तिच्या पाठीमागे आम्ही डोकावून बघितलं. ते किचनच्या बघताच शेगडीजवळ आम्ही जे लगेचच होतं ते बाहेर पाहून घराच्या आम्ही पळालो. घाबरून कारण बाहेरच त्या पळालो. शेगडीच्या मागे तिखट आणि मसाला आणि खोबरा खोबरा आणि याची मसाल्याची कोणीतरी लाईन सरळ कोणीतरी लाईन मारली मारली होती. होती. ते पाहून त्यामुळे आम्ही फार आम्ही बाहेर घाबरलो पळून आणि गेलो. घराबाहेर पळालो. आम्हाला काय आम्हाला सुचत काही नव्हतं सुचत नव्हतं की की आम्ही आम्ही काय काय करावं. करावं. आमचे आमच्या जो मित्र होता मनीष नावाचा त्याच्या त्याच्या अंगामध्ये कोणीतरी अंगामध्ये आल्या. कोणतरी तो आल्या. कसा तू तरी करायला लागला कशासाठी आणि अंग करायला लागला वगैरे आणि ताठ अंग करायला वगैरे लागला. ताट आम्ही करायला एका लागला. तांत्रिकाला बोलवले. आम्ही एका तो तांत्रिक तांत्रिकाला घरी आला. बोलावलं. तो तेव्हा तांत्रिक त्यांनी घरी आला एक लिंबू तेव्हा घेतले आणि त्याने त्याच्या एक लिंबू तोंडाला घेतला लावून आणि मंत्र त्याच्या बोलू तोंडाला लावून लागला. मंत्र तेवढ्यात बोलायला घराची लागला. लाईट गायब झाली तेवढ्या आणि घराची लाईट घरात गायब हवा झाली सुटली. आणि जसं घरात हवा पिक्चरमध्ये सुटली. होतं जसं सेम पिक्चरमध्ये तसंच झालं. होतं सेम तसंच झालं. मग आमच्या त्यांनी सोबत मग मंत्रजप त्यांनी करून तो मंत्रजाप शांत करून केला ते आणि शांत आम्हाला केलं तिथून आणि लगेच आम्हाला तिथून लगेच मुंबईला जायला निघा तुम्ही सांगितलं. होय, मुंबईला जावा त्यामुळे असं आम्ही तिकडून निघालो बोलला. आणि आमच्या त्यावेळी घरी आम्ही मुंबईला तिकडून परत निघालो आलो. आणि पण आमच्या आम्हाला घरी अजूनही मुंबईला ते कळत नाही परत की आलो. पण आम्हाला आमच्यासोबत घडलं ते अजूनही ते काय कळलं होतं. नाही की आमच्या सोबत धन्यवाद घडलं ते मित्रांनो काय स्टोरी होतं. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो या स्टोरी स्टोरीला लाईक किंवा ऐकल्याबद्दल. सबस्क्राईब करा.